तो कडबा ना उली उली केला असता गोळा पुसकुंकड जाते त्याचा मिळच नव्हता त्याच्यामुळं हे कडबा गोळा केला नव्हता. आता लई काम राहिले अजून ही ज्वारी काढायची राहिली इकडं. तर नमस्कार भावांनो बहिणो. आता हे ना आपली इकडं ज्वारी काढायची राहिली बाया काय सांगावं बायाला बरीच लई मोठी अजून काढायची. हा बारीक बारीक वाटूक आहे पण बायाच गेल्या बायाने टाकली म्हणून आपल्याला नाही टाकता येत. आता मी काय करणार आहे काय ना हळूहळू हळू काढायची सुरू करणार. आता ह्या अर्ध्या ज्वारीत तार लावली होती तार म्हणजे ही जाळी आणि अर्धीमध्ये नव्हती लावली. हे सगळं वाटू काढायला आले आता. शिळीला ठेवावं लागेल ना पिंडी बांधून. ते काय अजून लई मोठा आहे कवा काढा ऐकली मी. बघा हे त्याला नाही डोकराने काही केलं संसच नाही तर काय करते डोकर. पावसाळा येतोय सगळे कामं करूच तर आपले लई मोठं राहिले अजून. भोद आणला असता तर भुटफुट नेला असतं जाताना. तीनदा पेरले बघा इकडे एकदा पेरलं यंदा ना एवढा पाऊस असून काय फायदा नाही. वापसाच आला नाही लवकर आणि बाया काही घेतात नाही का तिकडे नाही गाड्या डुकरं आले. हुरडा खायलाच बनलं नाही चांगला हुरडा आहे तिथं. चांगली यावं तिकडं तर लई दिवस झालं मी आलेच ना. तिकडलं खळं झालं मग तुम्हाला सांगते बघायला आली आज. इकडे एक पाणी दिलं असतं ना चांगली ज्वारी आली असती. ही आपली ते पोकले आणि ते येताना एवढी ज्वारी मोडली ही घरापासून आमचा हिकडला बांध हे हितवर घर नुसतं लुटून घेते मी. किती लांब आले. इथं ना एक शिवरी होती त्या शिवरीचा पाला न्यायचा आहे मला शिळेला. तुम्ही सुद्धा नाही इकडे चित पाकरू नाही मला किती शेळ्याला ते ह्याला गाणं बहिणं हवा ह्या बाबळीच्या शेंगा मोर मोर त्यो 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 कसा पळतोय त्यो 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 पळाला. ह्या शेंगा ना अशा शेळ्या खात्यात आहे. ह्या किती शेंगा येतात आपल्या बाबळीला पण वरी शेंगा येत नाही. लई पाहिजे येते इथं. शिवरी मोडली इथं एक शिवरी होती आणि ह्या आमच्या मालकाने करामतीपणा केलेला हवा. चांगलं रान उकरून माती काढून इकली असला आमचा नवरा करामती बघा भावांनो बहिणींनो. काय करावं इकडं काय कोणी माणूस नाही बाबा. चला आपल्या घरी भी वाटायला लागले. इकडं कोणी सुद्धा नाही. कोणच जाते पटांगणात. काय करावा काय नाही करावा. बाया भेटाना काय तेवढी ज्वारी काढायची झाली ना माझी ती राहिलेली मग कामच झालं पण काय करा. ही आपली कवाची मेथी भावांनो बहिणींनो बी आले हवा. लय बारीक आहे वापरते का नाही काय माहिती. आम्ही आपण ना अर्धी मेथी काढून ढिगारा घातलाय
आणि अर्धी तुम्हाला दाखवते. ही आपली हिर आणि ना ही अर्धी मेथी काढायची राहिली आणि ही अर्धी मेथी ना आपण काढून ढिगारा घातलाय. ह्या मेथीला ना जर 2 पाणी असते ना तर ही मेथी ना तुम्हाला सांगते लई मेथी झाली असती बियाला. बघा ना किती चांगल्या शेंगा आहेत ह्याला. हे बघा हां कसं बी वाजते, खुळ 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 वाजते. हाय बरं का पण बारीक बारीक काय काय हाय मोठाली बी. ही पिवळी जरत आहे चांगली काय आरती काढायची राहिली अजून. तर नमस्कार भावांनो बहिणीनो. तिकडं बघा आपल्याला ना आता करडी काढायची आणि तुम्हाला सांगते एवढी मोहरी एक काढायची राहिली. आता एक 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 खळ चालू आहे आपलं. ही मोहरी काढायची. एक मोहरीचं खळ केलंय बी लई बारीक बारीक. ही गावरान अशीच असते. हा बाई फोडणीला छान लागते. आणि सगळी करडी काढायची आपल्याला पुढच्या वर्षीला पेरायला बी. आणि हे आपले इकडं कांदे तुम्हाला सांगते. बघा हे आपली कांदे असे शेतवर आहेत. आणि हिर चालू होती का आता त्या ज्वारीच्या कडीला बसलो होतो तर हिर कुठं तवा तिथं. आणि आम्ही हरभर काढीत होतो त्या तिकडं आहे ते. असा जी दगड आला एक कावळा उडाल्यावनी ते नीट आमच्यापाशी येऊन पडला. असली कहाणी कला झाली होती बघा बहिणींनो. आपले ना तुम्हाला सांगते आपल्या कांद्याला किती बी आले. हे कांद्याचं काही नाही बरं का पण हे कांद्याचं बी करायचं आहे. ह्याला आपण कांद्याचं बी म्हणतो आणि दुसरं एक काहीतरी नाव आहे तुम्हाला दाखवते. आपल्या हिताला त्या दिवशी ना लसूण काढला 4 गड्ड्या झाल्या. आणि हा बाई ह्याचा कलर कसा आलाय काढाय आली का काय झाली काय माहिती. ही ना अशी ही वाकून गेली. ही बडीशेप आहे बडीशेप. बघा ना हिचा एक एक तुरा केवढ्याला आहे. हवा 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 हे एवढी मोठी बडीशेप आली. मला माहिती सुद्धा नव्हतं बडीशेपीचे झाडं अशी येत असतात म्हणून. हवा एक तर झाड असं वाकले खाली. हे हे आपले ह्याच्यामध्येच कांदे होते. ते लसूण होता. लसूण काढलाय बांधलाय. हा बाई चुक्याचं बी आंबट भाजीचं बी थोडं पुढच्या वर्षी कामाला येते. आपल्या शेळ्या आज कुलपामध्ये येतात. इकडं खळ ज्वारीचं आपली जुनी गंज. आपल्या कोंबड्याचा पाठीमागाला एरिया आहे. लई येड्यावानी करीत आता टाकल्या कोंडून. कशी बघत खिडकीतून बघा ना सुटली तर गटत नाही. ही ही लय आगावय बांबा. मला सांगते तर नमस्कार भावांनो बहिणींनो. आपला शिवबा आलाय आणि शिवबा म्हणतोय चिचूने आग केले चिचूने काय केले आपण बघू.